बघा पाठीमागच्या लेक्चर आपण डिफरंट कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट हा पॉइंट आपण डिटेल्स मध्ये बघितलं होतं, लक्षात घ्या. यामध्ये बेसिकली आपण रोड युजर्स, या रोड युजर मध्ये पहिलं म्हणजेच ड्रायव्हर, इच अँड एव्हरी व्हेकल ड्रायव्हर, पेडेस्ट्रियन आणि पॅसेंजर या तिन्ही टाईपच्या रोड युजरचं त्या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे, लक्षात घ्या. रोड युजर मध्ये पेडेस्ट्रियन, पॅसेंजर आणि व्हेकल ड्रायव्हर या तिन्हीचाही समावेश असेल, लक्षात घ्या. तर त्यामध्ये बेसिकली आपण रोड युजर म्हणजेच जो ड्रायव्हर असेल तो त्या ड्रायव्हरच्या असणाऱ्या परमनंट कॅरेक्टरिस्टिक्स आणि टेम्पररी कॅरेक्टरिस्टिक्स. परमनंट मध्ये कोणत्या, तर फिजिकल, मेंटल, इन्व्हायरमेंटल आणि सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि टेम्पररी कॅरेक्टरिस्टिक्स या आपण त्या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरला डिटेल्स मध्ये बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना व्हेकल्स, व्हेकल मध्ये असणार त्याच्या डिफरंट डिफेक्ट्स इन द व्हेकल्स, म्हणजे कोणकोणते लक्षात घ्या या ठिकाणी डिफरंट डिफेक्ट्स इन द व्हेकल्स. पहिलं म्हणजे फेल्युअर ऑफ ब्रेक, फेल्युअर ऑफ स्टेअरिंग सिस्टीम, फेल्युअर ऑफ लाइटिंग सिस्टीम, टायर बस्टिंग and any other defects in the vehicles, any other defects in the vehicles. म्हणजे काही असू शकते नॉर्मली त्या ठिकाणी कोणत्या टाईपचा एखादा नॉर्मल एरर असेल तो, त्यामुळे पण त्या ठिकाणी रोड सरफेस वरती ऍक्सिडेंट होऊ शकतो, लक्षात घ्या. तर या सगळ्या रिझनमुळे त्या ठिकाणी व्हेकल्सच्या व्हेकल ब्रेक्स फेलमुळे, स्टेअरिंग सिस्टीम फेल झाल्यामुळे, लाइटिंग सिस्टीम फेल झाल्यामुळे, टायर बस्ट झाल्यामुळे आणि अदर डिफेक्ट्स जे की त्या ठिकाणी नॉर्मल इश्यू असतील पण त्या ठिकाणी ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेला आपल्याला बघायला भेटतो. तर दीज आर दी व्हेरियस कॉजेस ड्यू टू व्हेकल डिफेक्ट. व्हेकलच्या डिफेक्टमुळे त्या ठिकाणी आपल्याला रोड सरफेसवरती ऍक्सिडेंट झालेले बघायला भेटत असते. नेक्स्ट वन, द रोड अँड इट्स कंडिशन. त्या सरफेसवरती म्हणजे आपला असणारा जो रोड असेल त्या रोडची कंडिशन, म्हणजे त्या ठिकाणी आपला विलेज रोड आहे, अर्बन रोड आहे, हायवे का WBM रोड आहे, लक्षात घ्या. त्यावरती पण त्या ठिकाणी रेट ऑफ ऍक्सिडेंट काय असेल तर डिपेंड असेल. त्याचबरोबर त्याची असणारी कंडिशन, म्हणजे त्या ठिकाणी त्यावरती असणारे स्पॉट होल्स असतील, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ऑब्जेक्ट प्रोव्हाइड केलं म्हणजे स्पीड ब्रेकर असेल, त्याचे साईज असेल, आपण त्याला जर कलरिंग केलेलं नसेल, मार्किंग केलेलं नसेल, लक्षात घ्या, तरी सुद्धा त्या ठिकाणी रोड सरफेसवरती आपल्याला ऍक्सिडेंट प्रोव्हाइड झालेले बघायला भेटत असते. तर यामध्ये रोड आणि इट्स कंडिशन मध्ये पहिलं म्हणजे रोड कंडिशन. पहिलं त्यामध्ये काय, तर स्लिपरी और स्किडिंग रोड सरफेस. स्लिपरी बद्दल मी तुम्हाला ह्याच्यात सांगितलेलं ऑलरेडी की डिफरन्स बिटवीन रिजिड पेवमेंट अँड फ्लेक्झिबल पेवमेंट यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल. तर फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणजे तुमचा बिटुमिनस टाइप ऑफ रोड असेल आणि रिजिड पेवमेंट म्हणजे तुमचं काय असेल तर सिमेंट कॉन्क्रीट रोड असेल. तर फ्लेक्झिबल पेवमेंट मध्ये आपण ज्यावेळेस बिटुमिन यूज करू, लक्षात घ्या, तर त्यावेळेस मॅक्झिमम फ्रिक्शन विल बी डेव्हलप्ड इन रोड सरफेस अँड टायर ऑफ द व्हेकल्स. जे काही व्हेकलचे टायर असतील आणि रोड सरफेस यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्शन डेव्हलप होतं आणि त्यामुळे तुम्ही जर ब्रेक्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी तुमचं जे असणार व्हेकल आहे ते त्या ठिकाणी असं लक्षात घ्या, त्या ठिकाणी सम डिस्टन्स पार करून ते काय त्या ठिकाणी लक्षात घ्या स्टॉप झालेलं आपल्याला बघायला मिळत असतं. पण आपण ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीट रोडचा विचार करू, लक्षात घ्या, आपण सिमेंट कॉन्क्रीट रोड वरती जो टॉप सर्फेस असेल त्या टॉप सर्फेसला आपण रफ सर्फेस बनवलेला असतो बाय युजिंग द ब्रश. त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटिंग वरती रफ सर्फेस तयार करण्यासाठी आपण त्या ब्रशचा यूज करतो आणि त्याने सरफेस आपण काय करतो रफ बनवतो, लक्षात घ्या. पण ज्या वेळेस ते व्हेकलच्या सरफेस वरती जाऊन येऊन किंवा ट्रॅव्हलिंग होऊन तो सरफेस जो आहे तो त्या ठिकाणी स्मूथ होतो, लक्षात घ्या. आणि तो स्मूथ झाल्यामुळे काय होतं परत ना, ज्या वेळेस म्हणजे आफ्टर 1 year 2 year or 4 year फ्रॉम द कन्स्ट्रक्शन पिरियड ऑफ द कॉन्क्रीट रोड्स, एक 2-4 वर्षानंतर काय होते त्या सरफेसवरून व्हेकल जाऊन जाऊन तो जो रोड सरफेस असेल हा स्मूथ तयार होतो, लक्षात घ्या. आणि तो सरफेस स्मूथ तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या व्हेकल वरती आपण जर ब्रेक्स अप्लाय केला आपलं व्हेकल फास्ट असताना
तरी लक्षात घ्या त्या ठिकाणच्या सरफेसवरती ब्रेक अप्लाय होत नाही आणि मग आपलं व्हेकल लक्षात घ्या स्लिप होते किंवा स्लिप होते त्या ठिकाणी प्रमाण होते. आणि त्यामुळे मग अनफॉर्च्युनेटली तुम्ही जरी व्हेकलला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या सरफेसवरती ऍक्सिडेंट झालेला बघायला मिळतो. ऍक्सिडेंट झालेला बघायला मिळतो. इव्हन तुमचे असणारे जे व्हेकल आहे ते रोल ओव्हर पण लक्षात त्या ठिकाणी झालेले आपल्याला बघायला मिळत असते. तर हे त्या ठिकाणी स्लिपरी ऑर स्किडिंग रोड सरफेसवर डिपेंड असेल. पॉटहोल्स आपल्या रोडच्या सरफेसवरती जे पॉटहोल्स असतात ते पॉटहोल्स त्या ठिकाणी प्रवाड असल्यामुळं आपल्याला आपल्या त्या रोड सरफेसवरती रेट ऑफ ऍक्सिडेंट हा इन्क्रीज झालेला बघायला भेटत असतो. तर लक्षात घ्या पॉटहोल्स हा त्या ठिकाणी सगळ्यात मोठा फॅक्टर असेल. आपण रुरल एरियामध्ये पण लक्षात घ्या बघत असतो. तुम्ही कदाचित बघत असाल किंवा न्यूज पेपरला पण त्या ठिकाणी आपण बघत असतो. आपल्या पंढरपूरमध्ये पण आपल्याला सेज एक्झाम्पल घेऊ शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्या रोड सरफेसवरती पॉटहोल असतात त्या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला व्हेकल असेल त्या ठिकाणी स्पीड कमी करतो किंवा त्या ठिकाणी त्या सरफेसमधून किंवा त्या पॉटहोलवरून आपलं व्हेकल जात असताना आपल्याला हॅमरिंग होते किंवा त्या ठिकाणी व्हायब्रेशन होत शकते आणि त्याच्या कंडिशनमध्ये आपलं व्हेकल त्या ठिकाणी स्लिप होण्याचा पण चान्स असतो. दुसरा प्रश्न ज्यावेळेस रेनी सीझन असेल त्यावेळेस त्या पॉटहोलमध्ये पाणी त्या ठिकाणी साचून राहतं आणि मग त्यामुळं त्या पाण्यामुळं आपल्याला त्या पॉटहोलची असणारी एक्झॅक्ट डेप्थ माहित होऊ शकत नाही जो त्या ठिकाणी रेग्युलर रोड युजर नसेल त्या लोकांना. आणि मग त्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली काय होते तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट प्रोव्हाइड आपल्याला बघायला मिळत असते. लक्षात घ्या. त्याचबरोबर अदर डॅमेजेस or other damaged condition of the road surface. म्हणजे त्या ठिकाणी पाईपलाईन रोडचं खंदने किंवा त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर प्रोव्हाइड केलेलं असतं ते न दिसणे किंवा त्याच्यानंतर काय होतं जर अचानकपणे रोड आपला खाली गावणे सेटलमेंट होणे अशा प्रकारचे अदर रिझन्स पण त्या ठिकाणी त्या सरफेसवरती ऍक्सिडेंट होण्यासाठी कारणीभूत असू शकतात. लक्षात घ्या. तर पॉटहोल संदर्भात आपण लक्षात घ्या पावसाळा म्हणजे जून जुलैच्या आसपास मध्ये बघा आपल्याला न्यूज वरती त्या ठिकाणी बघायला भेटत असते की पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे मग त्या सरफेसवरती पॉटहोल्स प्रोव्हाइड होते आणि मग त्यामुळे मग आपल्याला त्या न्यूज चॅनलवरती बघायला मिळत असतं. आणि बऱ्याच त्या ठिकाणी कमेंट पण त्याच्यावरती आलेले असतात की रस्त्यामधून खड्ड्यामधून रस्ता आहे का रस्त्यामधून खड्ड्यात हेच कळत नाही अशा प्रकारचं वाक्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असतं. तर ते या ठिकाणी पॉटहोल संदर्भात असं लक्षात घ्या. दीज आर द मेजर कॉजेस ऑन दी रोड ऍक्सिडेंट ऑन दी अर्बन रोड्स एज वेल एज हायवे रोड पेमेंट. कारण विलेज रोड मध्ये त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल जरी जास्त असले तरी पण त्या ठिकाणी रोड युजर्स म्हणजे त्या ठिकाणी द नंबर ऑफ व्हेकल्स हे त्या ठिकाणी लक्षात घ्या लेस क्वांटिटी मध्ये त्या ठिकाणी असतील रोड सर्व्हिस वरती ऍज कम्पेअर टू अर्बन रोड्स अँड हायवे. त्यामुळं आपल्याला व्हेकल विलेज लेवलला त्या ठिकाणी मॅक्झिमम रेट ऑफ ऍक्सिडेंट बघायला मिळत नाही पण तो अर्बन एरियाज आणि हायवे नॅशनल हायवे स्टेट हायवे यामध्ये त्या ठिकाणी हे कंडिशन बघायला भेटत असते. त्याच्यानंतर ना रोड डिझाईन काय लक्षात द्या कशामध्ये तर या व्हेकल डिफेक्ट्स मध्येच सॉरी रोड आणि कंडिशन मध्ये दुसरा पार्ट असतो रोड डिझाईन. आपण जे काय त्या ठिकाणी रोड डिझाईन करतो त्या संदर्भात डिफेक्टिव्ह जिओमेट्रिक डिझाईन आपण जे जिओमेट्रिक डिझाईन करत असतो तुम्ही बघितलेलं असेल हायवे इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही शिकला असेल पाठीमागच्या इयरला सेकंड इयर मध्ये की जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द रोड सरफेस और जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द हायवे. यामध्ये मग त्या ठिकाणी सबग्रेड असेल सब बेस असेल लेअरिंग फुट असेल हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी वेगवेगळे जे असणारे लेअर आहे त्या लेअरची थिकनेस कशी फाइंड करायची कशी डिसाईड करायची त्याची जिओमेट्रिक डिझाईन हे जे असते सगळे ते आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे हायवे इंजिनिअरिंग मध्ये. जर तुम्ही डिफेक्टिव्ह बनवली जिओमेट्रिक डिझाईन तरी सुद्धा लक्षात त्या ठिकाणी करतो तर त्या रोड सरफेस वरती रेट ऑफ ऍक्सिडेंट इन्क्रीज होऊ शकतो. यामध्ये बेसिक फॅक्टर आपला असेल तो कर्व डिझाईन असतील त्याचबरोबर ब्रिजेसचे असेल अलाइनमेंट असेल
आणि रोडची अलाइनमेंट हे सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, अफेक्ट करतो. इम्प्रॉपर लाइटिंग, आपण जे रोड सरफेस वरती लाइटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतो ते जर इम्प्रॉपर असेल तर त्या ठिकाणी रोड सरफेस ऍक्सिडेंट झालेला बघायला मिळतो. इम्प्रॉपर ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस, आपण ह्याच्यातून बघितलेलं आहे की फॉल्टी त्या ठिकाणी सिग्नल्स प्रोव्हाइड केले असतील, मार्किंग त्या ठिकाणी चुकीच्या आपण केलेल्या असतील, तर त्या ठिकाणी तो रोड युजर त्या सिग्नलकडे किंवा त्या मार्किंगकडे लक्ष देणार नाही, किंवा त्या ठिकाणी कॅज्युअलाइज दाखव आणि अनफॉर्च्युनेटली त्या रोड सरफेस वरती आपल्याला ऍक्सिडेंट झालेला बघायला मिळेल. आणि लास्ट पार्ट मध्ये असेल तो कॉन्सर्व्हन्सी एक्सट्रीम मधला इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, यामध्ये वेदरिंग कंडिशन्स म्हणजे त्या ठिकाणी असणारा समर सीझन, विंटर सीझन आणि रेनी सीझन. आता आपण बघितलं 2 दिवसापूर्वी, याच्या अगोदर पूर्ण थंडीचं वातावरण झालं विंटर सीझन, ह्या 2 दिवसापासून लक्ष घ्या, पूर्ण त्या ठिकाणी लक्षात घ्या रेनी सीझनचं वातावरण निर्माण झालं, पावसाळ्यासारखं त्या ठिकाणी आपल्याला वातावरण निर्माण झाले आपल्याला बघायला मिळते. कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी बालाजी ठिकाणी तर पूर तर लक्षात घ्या ऍक्च्युली आता आला होता, तुम्हाला माहित पण असतील त्या गोष्टी. तर अशा प्रकारे लक्षात घ्या फेदरिंग ऍक्शन त्या ठिकाणी फार मोठा फॅक्टर अफेक्ट करू शकते. त्याच्यानंतर ना ॲनिमल्स, जे काय त्या ठिकाणी ॲनिमल्स असणार आहेत, आपण म्हणतो डॉग असेल किंवा अदर त्या ठिकाणी जंगली प्राणी, फॉरेस्ट ॲनिमल्स आपण म्हटलं तरी पण चालू लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे ॲनिमल्स सुद्धा त्या ठिकाणी ऍक्सिडेंटल रेट त्या ठिकाणी इन्क्रीज करण्यास कारणीभूत ठरू शकते. आणि अदर कॉजेस मग कोणते, इनकरेक्ट साइन असेल, इनकरेक्ट सिग्नल असेल, गेट लेवल त्या ठिकाणी क्रॉसिंग जर असेल हायवे आणि रेल्वेचं, तर ते इनप्रॉपर त्या ठिकाणी जर असेल, प्रॉपरली नसेल, तर त्या ठिकाणी जेव्हा पाहिजे तेव्हा क्लोज करायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा ओपन करायचं, हे जर वेळेला जर केलं तर त्या ठिकाणी रोड ऍक्सिडेंट होणार. मग तुम्ही त्यामध्ये कॅज्युअल पण दाखवलं तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी रोडवरती ऍक्सिडेंट झालेलं बघायला मिळेल. त्याच्यानंतर रिबन डेव्हलपमेंट तुम्हाला सांगितलं की अचानक पण त्या ठिकाणी शहरामध्ये झालेली डेव्हलपमेंट असेल, बॅडली लोकेटेड ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड्स अँड सर्व्हिस स्टेशन्स. मी तुम्हाला ह्याच्यातून बोललो की रिबन डेव्हलपमेंट मध्ये काहीतरी अचानक पण त्या ठिकाणी रोडच्या साईडला त्या ठिकाणी झालेली डेव्हलपमेंट, म्हणजे गाड आपण जे काढतो त्या ठिकाणी मार्केट शॉप्स उभं करतो, त्यामुळे त्या ठिकाणी रोड सरफेस वरती त्या ठिकाणी आपल्याला गर्दी झालेली बघायला मिळत असते. त्याच्यानंतर बॅडली लोकेटेड ऍडव्हर्टाइजमेंट, यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की पुण्यामध्ये झालेला किस्सा 2-3 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी सिग्नलच्या टाइमिंगला बरोबर काय झालं, जे काय आपल्या इन्फॉर्मेटिव्ह सायन्स होते त्या ठिकाणी काय झालं, त्या रोडच्या डोक्यामध्ये पडला. त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी काय होते लोक जे आहे ते इंजुअर्ड झाले होते, काही जण एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी झाले आपल्याला बघायला मिळाले असते. दीज आर द व्हेरियस कॉजेस ऑफ प्रोव्हाइडिंग ऍक्सिडेंट ऑन दी रोड सर्फेस. आता त्याच्यानंतर ना आपल्याला आपण कॉजेस बघितले, लक्षात घ्या रोड सरफेस वरती ऍक्सिडेंट कशा कशा होऊ शकतात, याच्या पण त्या ठिकाणी कॉजेस बघितले. आता आपल्यासाठी महत्वाचा पार्ट सांगतो, प्रिव्हेंट द रोड ऍक्सिडेंट, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द रोड ऍक्सिडेंट. आपल्याला त्या रोड सरफेस वरती ऍक्सिडेंट कशा कशा होऊ शकते हे माहित झालं, बरोबर. रोड युजर होऊ शकते ते, त्याच्यानंतर ना व्हेहिकल मुळे होऊ शकते ते, त्याच्यानंतर ना रोड अँड इट्स कंडिशन, त्यामुळे पण आपल्याला ऍक्सिडेंट होऊ शकते. आणि लास्ट असतो तो इन्व्हायरमेंटल कंडिशन, वेदरिंग ऍक्शन आपल्याला म्हणू शकतो, लक्षात घ्या. तर त्यामुळे पण त्या ठिकाणी त्या रोड सरफेस वरती ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे झाले कॉजेस. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यावरती आपण काय करू शकतो, मग हे जे काही त्या ठिकाणी रेट ऑफ ऍक्सिडेंट वाढण्यासाठी जे काही कारण असतात, रिझन असतात, त्याला आपण कशा प्रकारे कंट्रोलिंग करू शकतो. that is our preventive measures to road accidents. तर यामध्ये काय सांगतो बघा, जनरली आपल्याला रोड ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय काय त्यामध्ये लक्षात घ्या. ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स इन्व्हॉल्व्ह प्रॉपर्टी डॅमेज. प्रॉपर्टी डॅमेज कुठली, तुमचं असणार 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असतं, या प्रॉपर्टीचं नुकसान. पर्सनल इंजुरीज, त्या ठिकाणी नॉर्मल लागलेला, खर्चटलेला असेल, लागलेला असेल, किंवा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय म्हणतात कायमचं वैधत्व पण त्या ठिकाणी वैधत्व पण येऊ शकतं, म्हणजे अपंग आपण असणार त्या अशा पण प्रकारचे कधी कधी प्रसंग निर्माण होत असते. Therefore, the traffic engineer has to carry out systematic accident studies to investigate the causes of the accident and to take preventive measures in terms of design and control. In terms of design and control. म्हणजे रोडचं डिझाईन करताना पण त्या ठिकाणी काय होतं आपण तर हे असणारे वेगवेगळे ट्रॅफिक
स्टडीज म्हणा किंवा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट स्टडीज करतो, फाइंड करतो आणि मग त्याच्यावरती आपण कशा प्रकारे कंट्रोलिंग करता येईल याचा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो. तर बघा, हे सगळं त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर करायचं असेल तर रोड सर्कसवरती होणारे जे ऍक्सिडेंट आहे ते ऍक्सिडेंट जर आपल्याला मिनिमाइज करायचं असते तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पार्ट असेल म्हणजे कन्सेप्ट ऑफ 3 E's. Concept of 3 E's is very important to prevent the road accident, or we can say to minimizing the rate of accident on the road surface. We can use the concept of 3 E's. 3 E's means first E is our engineering department, second one is our enforcement, that means our RTO department, and third one is our educational system, that means we can say the education. And these 3 is very important. 3 is concept is very important for minimizing the rate of accidents to avoiding the rate of accidents. So बघा पहिल्यापासून engineering departments किंवा apart from that 3 is first is our engineering measures or engineering department. आता इंजिनिअरिंग मध्ये काय करतो आपण लक्षात घ्या, त्याचं काय काम असेल मेन पहिलं म्हणजे त्याचं बेसिकली वर्क काय असेल तर फर्स्ट नंबर असतो रोड डिझाईन. आपण जो काय त्या ठिकाणी रोड डिझाईन करतो लक्षात घ्या, त्या रोडचं जिओमेट्रिक डिझाईन हे प्रॉपरली बनवण्याचं काम हे त्या टोटल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं काम असतं लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी आपण रोड हिली सरफेस मधून नेतोय, व्हॅली एरियातून नेतोय, फ्लॅट सरफेस वरून नेतोय, इव्हन जर तुमच्या हिस्टोरिकल प्लेसेस असतील त्या ठिकाणी आपल्याला रोड त्या ठिकाणी आपण नेतो लक्षात घ्या. तर त्याची अलाइनमेंट करण्याचं काम, त्याची अलाइनमेंट करण्याचं काम, त्याचं जिओमेट्रिक डिझाईन करण्याचं काम लक्षात घ्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत असतं लक्षात घ्या. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय सर. सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोय का? हो. तर बघा, फर्स्ट इज अवर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये आपलं काय वर्क असतं लक्षात घ्या. पहिलं म्हणजेच जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द हायवे. आणि ते जिओमेट्रिक डिझाईन करण्याच्या अगोदर आपलं फर्स्ट प्रेफरन्स असतो तो म्हणजे अलाइनमेंट ऑफ द रोड सरफेस. जे काय त्या ठिकाणी रोड असेल त्या रोडचं अलाइनमेंट करण्याचं काम हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं असेल. आता अलाइनमेंट करायचं म्हणजेच काय तर त्या ठिकाणी टू मार्क द सेंटर लाईन ऑफ द रोड सरफेस. जो काय त्या ठिकाणी रोड सरफेस त्या रोड सरफेसची सेंटर लाईन आपण त्या ठिकाणी ड्रॉ करणं गरजेचं असतं. आणि मग त्यासाठी काय लक्षात घ्या आपल्याला असतात तुमचे प्रायमरी सर्व्हे, रिकग्नायझर सर्व्हे, सेकंडरी सर्व्हे, हे काय असतात तुमचे सर्व्हेचे स्टेप्स आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. प्लस त्या ठिकाणी जे काय व्हिलेज असतील ते व्हिलेज मध्ये लोकांचं पण त्या ठिकाणी आपल्याला विचार असतील की ते आपल्या समोर त्यांनी मांडून त्यांचा असणारा जो मुद्दा असेल तोही आपल्या ठिकाणी लक्षात घ्या विचार घ्यावा लागत असतो. आपल्या समोर एक्झाम्पल ठेवा लक्षात घ्या. आता जो पालखी महामार्ग आहे त्या पालखी महामार्गाच्या कन्स्ट्रक्शन वर्क साठी म्हणजे 4 लेन साठी लक्षात घ्या पण वेळापूरपासून त्या ठिकाणी तोंडले बोंडली या गावामधून फ्लायओव्हर डिझाईन करायचा का बायपास तयार करायचा लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा इश्यू होता. तर त्या ठिकाणी काय झालं आता फ्लायओव्हरची त्यांनी निर्मिती केलेली असेल. त्याचबरोबर बंडी शेगाव मध्ये पण त्या ठिकाणी बायपास तयार करायचं की फ्लायओव्हर डिझाईन करायचं लक्षात घ्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर लोकांची पण मतं जाणून घेतली. प्लस त्यांचा असणारा जो इकॉनॉमी हा महत्वाचा लक्षात घ्या पार्ट असेल. कारण शासन कोणताही प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी अगोदर पैशाचा जास्त बजेटचा विषय असेल लक्षात हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तर त्या ठिकाणी मग आपल्याला बंडी शेगाव मध्ये पण ब्रिज कन्स्ट्रक्शन बघायला मिळेल. त्याचबरोबर बाजीराव विहीर याही ठिकाणी लक्षात घ्या फ्लायओव्हरचं काम बघायला मिळेल. आणि वाकरी नंतर लक्षात घ्या पंढरपूर सिटी मध्ये एंट्री न करता वाकरी थ्रू त्या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला बकालपूर मार्गे त्या ठिकाणी बायपास प्रोव्हाइड केलेला बघायला मिळेल लक्षात घ्या. तर हे सगळं काम त्या ठिकाणी या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या अंडर त्या ठिकाणी लक्षात घ्या केलं जात असतं. तर या रोड डिझाईन मध्ये महत्वाचा पार्ट असेल तुमचं म्हणजे पहिलं
center line, marking the center line of the roads. That means we can say alignment of the road surface. आणि दुसरं म्हणजे काय तर जिओमेट्रिक डिझाईन ऑफ द रोड सरफेस. त्या सरफेस किंवा त्या रोडची जिओमेट्रिक डिझाईन जी असेल ती त्या ठिकाणी प्रॉपरली करणं गरजेचं असतं.